हा गट याची जर रचना पाहिली तर या ठिकाणी खडकवासला धरणाच्या दोन्ही बाजू, किल्ले सिंहगडाच्या दोन्ही बाजू आणि बऱ्यापैकी डोंगरामध्ये वसलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचे प्रश्न जे आहेत की खडकवासला धरणाच्या इतक्या जवळ असून सुद्धा पाण्याची तितकीशी पुरेशी व्यवस्था त्या ठिकाणी दिसत नाही. रस्त्यांचे मुख्य रस्त्यांचं जाळं आत्ता सध्या चांगलं आहे, परंतु गावांपर्यंत जोडणारे जे रस्ते आहेत ते अजूनही तितक्या ताकदीचे दिसून येत नाही. त्याचप्रमाणे यापूर्वी म्हणजे मी जिल्हा परिषदचं नेतृत्व करत असताना या ठिकाणचं प्राथमिक आरोग्य केंद्राची अतिशय चांगली व्यवस्था होती. म्हणजे अख्ख्या राज्यामधून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं प्राथमिक आरोग्य केंद्र कुठलं म्हटलं तर खेड शिवापूर असेल, खानापूर असेल, या आरोग्य केंद्राकडे पाहिलं जायचं. 2 वेळा माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 2 वेळा राज्यपाल या ठिकाणी आले होते आणि त्यांनी येथल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाची दखल घेतली होती. अरे वा. असं. परंतु आज जर ही परिस्थिती पाहिली तर अतिशय खेदाने म्हणावं लागतं की इथल्या इमारती मोडकळीला आलेल्या आहेत. इथल्या व्यवस्था, डॉक्टर, त्या ठिकाणी असणारा स्टाफ मनापासून प्रयत्न करतो, पण त्याला जे सराउंडिंग पाहिजे, जी व्यवस्था पाहिजे ती उपलब्ध होताना दिसत नाही.